तर इव्हिनिंगपासून ब्लॉग चालू केला आहे. आत्ताच आमचा चहा झाला आहे आणि बाहेरचं वातावरण एकदम वादळ वारं असं सुटलं आहे. आणि काल तर खूप जोरात पाऊस पडला, गारा पडला इकडे. तर आज पण बहुतेक पाऊस येणारच आहे. हवा सुटली आहे एकदम आणि गरम पण होतं आहे. आणि मुलांना सुट्टी असल्यावर बघा घर कसं होतं. आणि त्याच पसाऱ्यात मनवा तिकडे बसली आहे आणि दिवसभर झालं पसारा चालूच आहे तिचा. आवरून ठेव बाबू. बर कोलिंग गोळ खायचं. तर असं आहे. आणि सुट्टी होस तोपर्यंत काही विचारच नाही करायचा पसाऱ्याचा आणि घर आवरायचं. कारण की मी सकाळपासून 3दा आवरले आणि आता मी आवरून वैतागले. या पिलो सारख्या इथेच पडलेले असतात, कधीच त्या सोफ्यावर नसतात. आणि सगळीकडे जी खेळणी आणली त्याचं पण तोडफोड करून टाकलं आहे. तर असंच आहे आता सुट्टी होस तोपर्यंत. आणि आईला बोलवलं आहे मी, पण बघू आता ती कधी येते. येईलच पुढच्या वीकमध्ये किंवा मग एक 15 दिवसामध्ये. तर पहिले आता मनवाला कलिंगड देते ना. अंधार पडलाय, खूप लवकर अंधार पडलाय. दाखवते तुम्हाला. तिकडची चेअर इकडे आणून ठेवली आहे किचनमध्ये बसण्यासाठी. आणि खा, सांडू नको बाबू खाली. पण अजून कलिंगड खाते. कलिंगड या दिवसात खूप छान वाटतं खायला आणि त्यातून ते गोड असेल तर खूपच छान. आज मी जे कलिंगड आणले ना खूप गोड निघाले. एखादी वेळी वरून खूप छान दिसतं पण आतून एकदम असं व्हाईटिश निघतं. मग ते बिलकुलसुद्धा खाण्यात काही मजा येत नाही त्याची. आज जे कलिंगड आणले ना ते खूप गोड निघाले आणि तिथूनच आता पुढच्या वेळी पण मी आणणार आहे. कारण की रोज एक म्हटलं तरी कलिंगड लागतं आम्हाला. आणि चांगलं असतं उन्हाळ्याच्या दिवसात खाल्लेलं. ज्यूस करून कोणीच खात नाही, पंकज पण खात नाहीत आणि मनवा पण नाही. तर मग ते असंच फोडी करून देते मी. आणि आता मी स्वयंपाक बनवणार आहे. तर स्वयंपाकात मी एक वेगळी भाजी शेअर करणार आहे तुमच्याशी. की कोथिंबीरीच्या वड्या ज्या आपण बनवतो तर त्या वड्यांची खूप मोठी प्रोसेस असते. कोथिंबीर निवडा, वॉश करा आणि मग परत ते मळून घ्या, उकडा आणि मग तळा. तर कोथिंबीरीसारखीच कोथिंबीरची वडीसारखीच लागणारी भाजी म्हणजे कोथिंबीरीचीच भाजी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि ती अगदी वडीसारखीच लागते पण झटपट होते. आणि भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. तर मी प्रिपरेशन करून घेते. अगोदर कोथिंबीर निवडून आणि स्वच्छ करून घेते, मग तुम्हाला दाखवते रेसिपी.
तर इकडे मी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, धुवून घेतली चांगली निवडून आणि मग चिरून घेतली आहे. तर चला दाखवते तर तुम्हाला रेसिपी. आणि इकडे मी थोडंसं लसूण ठेचून घेणार आहे. तेलामध्ये मोहरी घातली आहे. मोहरी तडतडली की यात मी जिरे घालणार आहे थोडे. आणि हिंग सध्या माझं संपलंय, तुम्ही हिंग पण घाला यामध्ये. आता मी थोडी हळद घालते आणि गॅस कमी ठेवायचा आहे म्हणजे जळणार नाही. थोडी हळद, लगेच लसूण टाकून घेतोय. आणि यात थोडं तिखट घालणार आहे. थोडंसं तिखट, चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घालायची आता. छान म्हणून आले. आता यामध्ये थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा, थोडंसं पाणी, कारण की आपण यात बेसन घालणार आहोत आणि ही कोथिंबीर थोडी शिजली पण पाहिजे. तर थोडंसं पाणी घातलं मी आणि मिठामुळे पण थोडंसं पाणी सुटतं. तर याला आता 2 मिनिटं झाकण ठेवून आपण शिजवून घेऊयात. आता मी यामध्ये बसेल एवढं बेसनाचं पीठ घालणार आहे, डाळीचं पीठ, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ. तर यातल्या गाठी थोड्या फोडून घेतल्यात आणि झाकण ठेवून आता हे पीठ शिजेपर्यंत शिजवायची आहे भाजी. थोडंसं थंड झाल्यानंतर ही भाजी थोडी मोकळी करून घ्यायची चमच्याने किंवा हाताने पण करू शकता, कारण की डाळीच्या पिठामुळे थोडंसं घट्टपणा येतो त्याला आणि खूप छान लागते ही भाजी. कुठे आहेत पप्पा? हां आहेत. गेले पप्पा आतमध्ये. ते हल्ली की पडणार आहे ते.
त्याच्यासोबत मी आता मसुराच्या डाळीची आमटी बनवणार आहे। मसुराची डाळ मी कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून शिजवून घेतलेली आहे। कढईमध्ये तेल घातलं आहे, त्यानंतर जिरे मोहरी घालणार आहे आणि कढीपत्ता, थोडासा ठेचून घेतलेला लसूण आणि टोमॅटो बारीक चिरून, हळद, हिंग आणि टोमॅटो थोडं सॉफ्ट होऊस तोपर्यंत परतून घ्यायचं आहे। मग हळद हिंग घालायचं आहे याच्यात। कांदा लसूण मसाला घातलेला आहे, तुम्हाला हवं तर लाल तिखट पण घालू शकता। आणि आता घातलं आहे चवीपुरतं मीठ। हे चांगलं परतून घेणार आहे आणि यामध्ये डाळ घालणार आहे आणि डाळीला एक उकळी आल्यानंतर त्याच्यावरून कोथिंबीर घालायची आहे। ही डाळ अशी शिजवून घेतली आहे मी आणि खूप छान लागते ही आमटी चपाती बरोबर आणि भातावरती तर खूपच छान लागते। तुम्ही जरूर ट्राय करून बघा। आता यावरती मस्त कोथिंबीर घालणार, एक उकळी येऊ देणार। तर इकडे स्वयंपाक माझा पूर्ण तयार आहे। बाजरीची भाकरी केली आहे त्याच्यासोबत आणि मनवा झोपेला आली तर पहिले तिला जेवायला घालून मग बाकीचं उरकणार। रडच नाही सोने। तर कोथिंबीरीची भाजी नक्की ट्राय करा आणि आजचा ब्लॉग खूप छोटा होता आहे ना। अगर मला पॉसिबल झालं तर मी उद्या कंटिन्यू करेल, नाही तर मी हा ब्लॉग इकडेच एंड करणार आहे। तर नवीन व्हिडिओसोबत भेटूयात। आणि आता थोडंसं माझं ब्लॉगिंग थोडं कमी झालं आहे, कारण की मग रोज रोज जरी मी तेच दाखवत राहिले तर बोर होईल तुम्हाला पण। सो ज्यावेळी मला वाटतं की मी ब्लॉगिंग करावं त्याचवेळी मी ब्लॉग करून टाकते। आणि आता हा व्हिडिओ मी इकडेच एंड करते। भेटूयात उद्या नवीन व्हिडिओसोबत। बाय बाय।